कालच्या तासाला पण स्वराज्य स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातला महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. काल आपण स्वराज्य स्थापना 17व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये महाराष्ट्रामध्ये युगप्रवर्तक व्यक्तिमत्व उदयास आलं. त्यांनी या ठिकाणी असणाऱ्या राजसत्तांना आव्हान देऊन त्या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावरती झाला. त्यांचे वडील शहाजीराजे हे दक्षिणेमध्ये असणारे एक मातब्बर सरदार होते. मोगलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी जी मोहीम आखलेली होती त्या मोहिमेमध्ये विजापूरच्या आदिलशाहीनं मुघलांना सहकार्य केलं आणि ह्या दोन महासत्तांच्या विरोधात निजामशाही टिकाव धरू शकली नाही किंवा टिकली नाही. निजामशाहीचा पाडाव झाला. 1636 मध्ये निजामशाही संपुष्टात आली. त्याच्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाचे सरदार बनले. त्यांना आदिलशहानं जहागिरीचा जो मूळ मुलूक त्यांच्याकडेच ठेवला. आदिलशहाकडून त्यांना कर्नाटकामध्ये बेंगळूर आणि त्याच्या आसपासचा जो प्रदेश आहे तो जहागिरी म्हणून देण्यात आला. शहाजीराजांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये म्हणजे ते धैर्यशील होते, बुद्धिमान आणि श्रेष्ठ किंवा उत्कृष्ट राजनीतिज्ञ होते. ते उत्तम धनुर्धर म्हणजे युद्धकलेमध्ये त्यांना धनुर्विद्येचा उत्तम अशा प्रकारचं कौशल्य त्यांच्याकडे होतं. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या ठिकाणचे अनेक प्रदेश त्यांनी जिंकून आदिलशाहीला जोडलेले होते. दक्षिण भारतामध्ये त्यांचा मोठा त्या ठिकाणी दरारा निर्माण झाला होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांना त्यांनी बंगळूर या ठिकाणी असतानाच युद्धाचं किंवा राजकारणाचं शिक्षण किंवा प्रशिक्षण देण्याच्या किंवा स्वराज्य स्थापनेची जी तीव्र महत्वाकांक्षा आहे त्या महत्वाकांक्षेला त्यांनी प्रेरणा दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांना आपल्या विश्वासू आणि कर्तबगार सहकार्यानिशी पुणे या ठिकाणी पाठवले. आज या ठिकाणी आपण वीरमाता जिजाबाई हा मुद्दा आणि त्याच्यानंतर शिवरायांचे सहकारी राजमुद्रा या भागांचा किंवा या मुद्द्यांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. कालचा जो भाग झालेला आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. त्याच्यामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही विचारा. दुसरा मुद्दा आहे यामधला वीरमाता जिजाबाई. जिजाबाई बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणचे मातब्बर सरदार लखोजीराजे जाधव यांच्या कन्या होत. त्यांना लहानपणीच विविध विद्यांबरोबर लष्करी शिक्षणही मिळाले होते. शहाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकार व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊन सहाय्य करत असत. त्या कर्तबगार आणि दृष्ट्या राजनीतिज्ञ होत्या. स्वराज्य स्थापना करण्याच्या कार्यात त्यांनी शिवरायांना सातत्यानं मार्गदर्शन केले. प्रसंगी प्रजेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवाडे देण्याचं कामही त्या करत असत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये असणारा सिंदखेड राजा या ठिकाणचे मातब्बर सरदार लखोजीराजे जाधव यांच्या जिजाबाई ह्या कन्या होत. त्यांना लहानपणापासूनच विविध विद्यांबरोबर लष्करी शिक्षणही त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं होतं. शहाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकार व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊन सहकार्य करत असत. त्या एक कर्तबगार आणि दृष्ट्या राजनीतिज्ञ होत्या. स्वराज्य स्थापना करण्याच्या कार्यामध्ये त्यांनी शिवरायांना सातत्यानं मार्गदर्शन केलेलं आहे. प्रसंगी प्रजेचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी निवाडे
देण्याचं कामही त्या कालखंडामध्ये पार पाडलेलं आहे. त्या शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीतही सदैव जागरूक होत्या. त्यांनी त्यांच्यावर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादींचे संस्कार त्या ठिकाणी केले. शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव त्या जागरूक होत्या. त्यांनी त्यांच्यावर शील, सत्यप्रियता म्हणजे सत्याच्या बाजूनं नेहमी राहणं, वाक्चातुर्य म्हणजे बोलण्याचं कौशल्य, दक्षता, वेळप्रसंगी दक्षता कशा पद्धतीनं बाळगली जावी, धैर्य म्हणजे धाडस, निर्भयता आणि शस्त्रप्रयोग या सगळ्या संस्कार जिजाबाईंनी शिवरायांवरती केलेले होते. दुसरा मुद्दा यामधला शिवरायांचे सहकार्य. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागात केली. मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नैऋत्य दिशांचा भाग होय. मावळचा प्रदेश डोंगराळ, दऱ्याखोऱ्यांचा व दुर्गम. मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्य स्थापनेत मोठ्या कौशल्याने केला. त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाची व आपलेपणाची भावना निर्माण केली. स्वराज्य स्थापनेच्या या कार्यात त्यांना चांगले सवंगडी व सहकारी मिळाले. येसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी मुदगल, नरेकर, देशपांडे बंधू, कावजी कोंडाळकर, जीवा महाला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेदे, बाजीप्रभू देशपांडे, दादाजी नरसप्रभू देशपांडे ही त्यातील काही नावं आहेत. सहकार्यांच्या बळावर त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेचे कार्य हाती घेतले. स्वराज्य स्थापनेमध्ये केवळ महत्वाकांक्षा असून धाडस असून चालत नाही, तर रयतेमध्ये असणाऱ्या लोकांना संघटित करून त्यांच्या मनामध्ये एक स्वराज्याविषयीची प्रेरणा निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये केलं. स्वतःची महत्वाकांक्षा किंवा स्वतः त्या ठिकाणी स्वराज्याचा प्रयत्न करणं सहकार्यांशिवाय त्यांना ते त्या कालखंडामध्ये जबाबदारी वाटत होती. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना जी केली ती प्रामुख्यानं पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या मावळ म्हणजेच पुण्याचा पश्चिम आणि नैऋत्य दिशांचा भाग, हा भाग प्रामुख्यानं डोंगराळ प्रदेश होता, दऱ्याखोऱ्यांचा होता. अशा भौगोलिक परिस्थितीचा उपयोग करून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अल्प सहकार्यांच्या किंवा अल्प सैन्याच्या बळावरती त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. तर परिस्थितीचा किंवा भौगोलिक परिस्थितीचा उपयोग करून कमी सैनिकामध्ये कशा पद्धतीनं युद्ध करायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी असलेलं कौशल्य म्हणजे गनिमी कावा युद्ध तंत्राचा वापर करून त्यांनी या बलाढ्य राज्यसत्तांना त्या कालखंडामध्ये आव्हान दिलं. त्यांच्याबरोबर असणारे येसाजी कंक असतील, बाजी पासलकर असतील, बापूजी मुदगल असतील, नरेकर देशपांडे, कावजी कोंडाळकर, जीवा महाला, तानाजी मालुसरे अशा पद्धतीचे कान्होजी जेदे असतील किंवा पावनखिंड करणारे बाजीप्रभू देशपांडे असतील, अशा मातब्बर सहकार्यांच्या मदतीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये स्वराज्य स्थापनेचं कार्य हाती घेतलेलं होतं. बघा, जीवा महाला, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे या शिवरायांच्या सहकार्याविषयी अधिक माहिती मिळवा. यांच्यावरती असणारे आधारित पोवाडे जर तुम्ही यूट्यूबवरती म्हणजे जीवा महाला, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे या सहकार्यांचे जे माहिती मिळवण्यासाठी आपल्याला यूट्यूबवरती यांचं नाव टाकून जर पोवाडे सर्च केले तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांची माहिती आपल्याला मिळवता येईल. किंवा नाव टाकून त्यांचे जन्मस्थान, ठिकाण, त्यांनी केलेलं कार्य हे जर तुम्ही यूट्यूबवरती पाहिलं किंवा गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला ते पाहता येईल. बघा, इथं खाली लक्षात ठेवा म्हणून दिलेलं आहे. 12 मावळ कोणते आहेत बघा. 12 मावळ, पवन मावळ, हिरडस मावळ, गुंजन मावळ, पौळखोरे,
मुठेखोरे, मुसेखोरे, कानतखोरे, वेळवंडखोरे, रोहिडखोरे, अंदरमावळ, नाणेमावळ आणि कोरोबारसे मावळ. 12 मावळ्यांचा मुलूक ज्याला म्हणतात तो हा. शिवाजी महाराजांच्या पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत असलेला प्रदेश म्हणजेच मावळखोरे होय. यांना 12 मावळ असेही त्या कालखंडामध्ये म्हणत असत. इथं या ठिकाणी दुसरा मुद्दा आपण आज अभ्यासणार आहोत तो म्हणजे राजमुद्रा. स्वराज्य स्थापनेमागील शिवाजी महाराजांचे ध्येय त्यांच्या राजमुद्रेवरून स्पष्ट होते. या राजमुद्रेवरील पुढील संस्कृत ओळी कोरलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी राजमुद्रा तयार केली त्याच्यावरती संस्कृतमध्ये काही ओळी कोरलेल्या आहेत. ज्या ओळी कोरलेल्या आहेत त्या ओळींचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेमागीलचे ध्येय त्या ठिकाणी स्पष्ट होते. प्रतिपदेश्च चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहास्नो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे वाढणार आहे. वर्धिष्णू विश्ववंदिता म्हणजे विश्वाला वंदित असा राजा. कुणाचा? शहास्नो म्हणजे शहाजीचा मुलगा. शिवशैषा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मुद्रा भद्रायचे म्हणजे मुद्रा निर्माण करत आहे. या राजमुद्रेवरील जे लिखाण आहे किंवा ज्या ओळी कोरलेल्या आहेत त्याच्यातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापनेचं ध्येय लक्षात येतं. त्याचा अर्थ खाली दिलेला आहे बघा. शहाजीचा पुत्र शिवाजी याची शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही राजमुद्रा. ही मुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते किंवा शोभून दिसते. मुद्रेवरील या वचनाचा अर्थ अनेक दृष्टीने महत्वाचा आहे. महाराजांनी या वचनातून वडिलाविषयीची कृतज्ञता, स्वराज्य अखंडपणे विस्तारित जाईल हा विश्वास, मुद्रेला म्हणजे पर्यायानं स्वराज्याला सर्वाचा आधार प्राप्त होत असल्याचा अनुभव, प्रजेचे कल्याण करण्याची बांधिलकी आणि आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री इतक्या गोष्टी व्यक्त केल्या आहेत. या छोट्याशा वचनात स्वराज्याच्या संकल्पनेचे सर्वांगीण सार त्या ठिकाणी आलेले आहे. शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापनेमागील जे ध्येय होतं ते ध्येय म्हणजे स्वराज्य स्थापन करणे म्हणजे काय करणे? तर स्वराज्य स्थापन करणे म्हणजे या ठिकाणी ज्या अनेक वर्षांपासून अनेक शतकानुशतक जी प्रजा गुलामीच्या अवस्थेमध्ये जीवन जगत होती त्यांना स्वातंत्र्य करून त्यांना त्यांचं राज्य निर्माण करण्याचा प्रेरणा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेचं त्या ठिकाणी वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जी राजमुद्रा तयार केलेली होती त्या राजमुद्रेचा अर्थ हा केवळ प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणार आणि जिला सर्व विश्वानं वंदन केलं आहे अशी ही मुद्रा असा एवढा मर्यादित नसून त्या ठिकाणी मुद्रेवरील जर वचनाचा अर्थ आपण जर पाहिला तर तो व्यापक स्वरूपाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या वचनातून आपल्या वडिलांविषयीची कृतज्ञता, त्याचबरोबर स्वराज्य अखंडपणे विस्तारित जाईल म्हणजे इतका आत्मविश्वास त्यांना होता की आपलं हे स्वराज्य आहे ते कधीही संपुष्टात येणार नाही, ते अखंडितपणे विस्तारित होईल, संपूर्ण हिंदुस्थानवरती आपल्या स्वराज्याची छाप पडेल किंवा आपलं स्वराज्य विस्तारित होत जाईल अशा प्रकारचा आत्मविश्वास त्यांना होता. त्याचबरोबर स्वराज्याला म्हणजेच या मुद्रेला म्हणजेच या स्वराज्याला सर्वांचा आधार प्राप्त होत असल्याचा म्हणजे सर्वांचा म्हणजे
या ठिकाणी असणाऱ्या जनता असेल किंवा त्यांचे सहकारी असतील, या सहकाऱ्यांचा त्या ठिकाणी आधार प्राप्त होत असल्याचा अनुभव किंवा प्रजेच्या कल्याण करण्याची बांधिलकी आणि आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री इतक्यापर्यंत हा या ओळींचा अर्थ त्या ठिकाणी आहे. या छोट्याशा वचनात स्वराज्याच्या संकल्पनेची सर्वांगीण सार आलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, त्याचा सर्वांगीण सार या ठिकाणी आलेलं आहे. जाणून घेऊया. आपल्या देशाच्या राजमुद्रेचे निरीक्षण करा. त्यात कोणकोणत्या गोष्टी दिसतात. आपल्या देशाची राजमुद्रा आहे, त्या राजमुद्रेचं निरीक्षण करा. म्हणजे पैशा जी नाणी आहेत त्या नाण्यावरती राजमुद्रा आलेली आहे बघा, त्याचं निरीक्षण करा. राजमुद्रेचा वापर कोठे कोठे केलेला आढळतो. तर ही राजमुद्रा आहे, त्या राजमुद्रेचा वापर कोणकोणत्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे स्वराज्य स्थापनेच्या हालचाली. शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील किल्ले हे त्यांच्या अंमलात नव्हते, तर ते आदिलशाहीच्या ताब्यात होते. त्या काळात किल्ल्यांचे विशेष महत्त्व होते. किल्ला ताब्यात असला म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता येते. असे ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य अशी परिस्थिती असे. आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे महाराजांनी ठरवले. किल्ले ताब्यात घेण्याचा असा प्रयत्न करणे म्हणजे आदिलशाही सत्तेस आव्हान देण्यासारखे होते. त्यांनी तोरणा, मुरुंबदेव, कोंढाणा, पुरंदर ही किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्य स्थापनेच्या हालचाली. शिवाजी महाराजांच्या जहागिरीमध्ये असणारे किल्ले हे त्यांच्या अंमलात नव्हते. जे जहागिरीमध्ये किल्ले होते त्या किल्ल्यांवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा अंमल नव्हता, तर ते आदिलशाहीच्या ताब्यात होते. त्या काळामध्ये किल्ल्याचं विशेष अशा प्रकारचं महत्त्व होतं. ज्यांच्या ताब्यात किल्ला असेल त्यांच्या ताब्यात आजूबाजूचा प्रदेश अशी त्या कालखंडामध्ये, किंवा किल्ला ताब्यात असला म्हणजे जो आजूबाजूचा प्रदेश आहे त्या प्रदेशावरती नियंत्रण ठेवता येत होतं. आजूबाजूचा प्रदेश नियंत्रित ठेवण्यासाठी त्या ठिकाणचा किल्ला आपल्या ताब्यात असावा अशा प्रकारची एक महत्त्वाकांक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये होती. म्हणून त्यांनी आपल्या जहागिरीमध्ये असणारे किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचं ठरवलं. म्हणून त्यांच्या जहागिरीमध्ये असणारे किल्ले म्हणजे तोरणा, मुरुंबदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले ताब्यात घेऊन त्यांनी आदिलशाही सत्तेला आव्हान दिलं आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रोवली. मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव राजगड ठेवले. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. मुरुंबदेव म्हणजे मुरुंब डोंगरावरती असणारा मुरुंबदेवचा किल्ला जो आहे त्याची त्यांनी पुन्हा बांधणी करून त्या ठिकाणी आपली राजधानी म्हणजेच त्याचं नामकरण करून राजगड हे नामकरण केलं आणि त्या ठिकाणी आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली. आदिलशाहीमध्ये जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे व सावंतवाडीचे सावंत इत्यादी सरदार होते. स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्यांचा विरोध होता. या सरदारांचा बंदोबस्त करणे हे स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक होते. त्या कालखंडामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये असणाऱ्या ज्या दऱ्याखोऱ्यांमध्ये म्हणजे जावळी असेल, त्याचबरोबर सावंतवाडी असेल, मुधोळ असेल, या ठिकाणी जे सरदार होते आदिलशाहीचे, त्या सरदारांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेला विरोध होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या सरदारांचा बंदोबस्त करणे हे स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक वाटत होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे आणि सावंतवाडीचे सावंत या सरदारांना धडा शिकवण्याचं ठरवलं. त्यातला पहिला मुद्दा आहे जावळीचा ताबा. सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशाहीतील मातब्बर सरदार होता. स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्याने विरोध दर्शवला. तेव्हा इसवी सन 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला. तेथे आपले ठाणे वसवले. नंतर रायगडही जिंकून घेतला. जावळीची प्रचंड संपत्ती त्यांच्या हाती पडली.
या विजयानंतर त्यांच्या कोकणातील हालचाली वाढल्या. त्यांनी जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधला. या विजयामुळे त्यांचे सामर्थ्य सर्व प्रकारे वाढले. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे 1646 रोजी तोरणा किल्ल्यावरती स्वराज्याचं म्हणजे तोरणा किल्ला जिंकून त्या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली. तिथपासून त्यांनी 10 वर्ष सतत संघर्ष करत जे आदिलशाहीचे सरदार होते त्यापैकी बऱ्याच सरदारांना त्यांचं मन वळवून आपल्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. परंतु जे काही सरदार ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन करणं ही संकल्पना आवडत नव्हती त्यांनी त्यांना विरोध केला. त्यामध्ये जावळीचे मोरे होते. सातारा जिल्ह्यामध्ये जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशाहीचा मातब्बर सरदार होता. स्वराज्य स्थापनेत त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना इसवी सन 1656 मध्ये जावळीवर स्वारी करून तो प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. नंतर त्यांनी रायगड ही जिंकून घेतला. जावळीची प्रचंड संपत्ती त्यांच्या हाती आली. या विजयानंतर त्यांनी त्या ठिकाणी जावळीच्या ठिकाणी प्रतापगड हा किल्ला बांधला आणि या विजयामुळे त्यांचं सामर्थ्य हे सर्व प्रकारे वाढलेलं होतं. शिवाजी महाराजांनी यानंतर कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकून घेतली. यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी त्यांचा संबंध आला. या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिलं. शिवाजी महाराजांनी यानंतर कल्याण व भिवंडी ही ठिकाणं जिंकून घेतली. त्यामुळे त्यांचा पश्चिम किनारपट्टीवरती असणारे सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी प्रत्यक्ष संबंध आला. या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याला प्रबळ अशा प्रकारचं आरमार उभारलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे त्या ठिकाणी लक्ष दिलं. अफजल खानाचे पारिपत्य. शिवाजी महाराजांचं आपल्या जहागिरीतील व आसपासच्या आदिलशाही प्रदेशातील किल्ले घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे जावळीच्या मोऱ्यांचा विरोध मोडून काढलेला होता. कोकण किनारपट्टीवरती स्वराज्य स्थापनेचे कार्यास गती मिळाली. या सर्व गोष्टी हे आदिलशाही आव्हान होते. यावेळी आदिलशहाचा कारभार बडी साहेब बीन पाहत होती. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त केला पाहिजे असे तिला त्या ठिकाणी वाटत होते. म्हणून तिनं आदिलशाहीतील अफजल खान या बलाढ्य व अनुभवी सरदारास शिवाजी महाराजांवरती चालून जाण्यास सांगितलं. या सगळ्यांचा भाग आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अफजल खानाचं पारिपत्य. शिवाजी महाराजांनी जे जहागिरीमध्ये असणाऱ्या आणि जहागिरीच्या आसपासचा प्रदेश हा आपल्या स्वराज्याला जोडला. जावळीच्या मोऱ्यांचा विरोध मोडून काढला. कोकण किनारपट्टीवर स्वराज्य स्थापनेचा कार्यास गती मिळाली. या सर्व गोष्टी हे आदिलशाहीला आव्हान होते. म्हणून त्या ठिकाणची जी आदिलशाहीचा कारभार पाहणारी बडी साहेब बीन हिनं शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या आदिलशाहीमध्ये असणारा बलाढ्य सरदार अफजल खान याला शिवाजी महाराजांवरती चालून जाण्यास सांगितले. अशा पद्धतीनं या 2-4 मुद्द्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये स्वराज्य स्थापनेच्या हालचाली, जावळीचा ताबा, राजमुद्रा किंवा त्यावरचा असणारा मजकूर, शिवरायांचे सहकारी, तर अशा पद्धतीनं आजच्या याच्यामध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. राहिलेला भाग आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.